Hello, once again, welcome with Advocate Preeti Patwa. And the today's case we are going to see in the part of important case laws and company law is a Bachcha F. Guzdar versus Commissioner of Income Tax. बघा, आपण मागच्या ज्या केसेस बघितलेल्या आहेत त्याच्यामध्ये कंपनीचं इंडिपेंडेंट कॉर्पोरेट एक्झिस्टन्स काय केलं होतं तर एस्टॅब्लिश केलेलं होतं. या केसमध्ये पण परत मुद्दा तोच आहे की कंपनी हॅव एन इंडिपेंडेंट कॉर्पोरेट एक्झिस्टन्स. हा, पण याच्यामध्ये एक्स्ट्रा पार्ट काय आहे ह्या पर्टिक्युलर केसमध्ये की कंपनीची जी प्रॉपर्टी आहे ती कंपनीची सेपरेट प्रॉपर्टी आहे आणि कंपनीचे जे मेंबर आहेत त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती त्यांची सेपरेट प्रॉपर्टी आहे. हा मुद्दा एस्टॅब्लिश केलेला आहे. ओके, व्हॉट हॅपन इन दिस पर्टिक्युलर केस बघा काय झालेला आहे. अकॉर्डिंग टू रूल जर कंपनीचं इन्कम ऍग्रिकल्चरल इन्कम असेल तर 60% ऑफ द इन्कम ऑफ द कंपनी बीन अर्न फ्रॉम ऍग्रिकल्चर विल बी एक्झम्प्टेड फ्रॉम द इन्कम टॅक्स. असं काय सांगा तर रूल आहे तिथं. आता या केसमध्ये काय झालेलं होतं बघा. इन दिस पर्टिक्युलर केस कंपनीनं डिव्हिडंड इश्यू केलं. ओके, कंपनीने काय इश्यू केलं सांगा तर डिव्हिडंड इश्यू केलं. आणि या केस मधले जे अपेलेंट आहेत बच्चा गुजदार हे कंपनीचे शेअर होल्डर आहेत. ही जे शेअर होल्डर इन द टी कंपनी. आता या कंपनीचे जे इन्कम आहे ते इन्कम कशातून आहे, टी कंपनी आहे ना, तर मग ऍग्रिकल्चरल मधून आलेलं इन्कम आहे. म्हणून बच्चा गुजदार जी आहे की नाही, शी इज saying that as I received the dividend from this companies, तिचं म्हणणं आहे की हे ऍग्रिकल्चरल इन्कम आहे आणि त्यामुळं इन्कम टॅक्स ऍक्ट 1922 जो त्यावेळेचा इन्कम टॅक्स ऍक्ट होता त्याच्या खाली तिला टॅक्स मधून एक्झम्पशन मिळायला पाहिजे. ओके, आता इन्कम टॅक्स ऑथॉरिटीने हे एक्झम्पशन डिनाय केलं असं सांगून की डिव्हिडंड जे आहे ना दॅट डू नॉट कॉन्स्टिट्यूट द ऍग्रिकल्चरल इन्कम. कंपनीला टी स्टेट मधून जे इन्कम मिळतं ते ऍग्रिकल्चरल इन्कम होऊ शकतं, पण तुम्हाला जे डिव्हिडंड मधून मिळणारे इन्कम आहे भलेही ती ऍग्रिकल्चरल कंपनी असली तरी पण टी स्टेट कंपनी असली तरी सुद्धा तुम्हाला मिळालेले इन्कम कुठून मिळालेलं आहे तर डिव्हिडंड मधून मिळालेलं आहे. त्यामुळे ते ऍग्रिकल्चरल इन्कम नाही आहे आणि म्हणून तुम्हाला एक्झम्पशन मिळणार नाही असं इन्कम टॅक्स ऑथॉरिटीने काय केलं तर सांगितलं. सुप्रीम कोर्टानं काय निकाल दिला बघा. सुप्रीम कोर्टानं बच्चा गुजदार यांच्या अगेन्स्ट निर्णय दिला. सुप्रीम कोर्टानं सांगितलं की कंपनी एक सेपरेट लिगल एंटिटी आहे विच इज सेपरेट फ्रॉम शेअर होल्डर. सुप्रीम कोर्टानं सांगितलं की शेअर होल्डर डू नॉट हॅव एनी डायरेक्ट इंटरेस्ट इन द कंपनीज असेट्स हा और कंपनीज इन्कम. कंपनीच्या असेट मध्ये किंवा इन्कम मध्ये शेअर होल्डरचा डिरेक्टली कुठलाही इंटरेस्ट नसतो. तो डिव्हिडंड रिसीव्ह बाय द शेअर होल्डर कम फ्रॉम द कंपनीज इन्कम. पण ते काय डिरेक्टली त्यांना ऍग्रिकल्चरल काम केल्यामुळे शेअर होल्डरला मिळालेलं इन्कम आहे काय नाही. शेअर होल्डरने एक इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ना आणि त्या इन्व्हेस्टमेंट मधून मिळालेलं ते काय सांगा तर डिव्हिडंड आहे. सो देअरफॉर टॅक्स एक्झम्पशन वॉज नॉट अलाउड टू बच्चा एफ गुजदार. सो प्रिन्सिपल या केस मधून परत दोन महत्वाचे मुद्दे आले. नंबर वन, ऍज युजल company is a distinct from shareholder, company is a separate legal entity. And number two, shareholder do not claim any kind of the ownership in the company's assets or in the company's property. त्यामुळे कंपनीचं इन्कम ऍग्रिकल्चरल इन्कम असेल पण शेअर होल्डरचं इन्कम सेपरेट इन्कम आहे डिव्हिडंड हे आणि दॅट कॅन नॉट बी कन्सिडर्ड एज अ ऍग्रिकल्चरल इन्कम. सो इन शॉर्ट, shareholder do not get any kind of the tax exemption applicable to the company's income was the final judgment of this particular case. I hope you understood this case. For such more cases, don't forget to share, like and subscribe my channel. Thank you.